नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक किरण गावित, प्रताप कॉलेज अमळनेर. आपण बघत आहोत प्राकृतिक भूगोल. या भागात आपण बघणार आहोत पृथ्वीचे अंतरंग. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवणे हे खूपच कठीण आहे आणि त्यातल्या त्यात पृथ्वी ही घन पदार्थांनी बनलेली असल्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणे हे अशक्य कोटीतील गोष्ट आहेत आणि म्हणून अनादी काळापासून आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाविषयी आपल्याला एक उत्सुकता लागलेली आहे. तर अशी ही पृथ्वीची माहिती म्हणजेच पृथ्वीचे अंतरंग आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पृथ्वीच्या भूपृष्ठापासून ते केंद्रापर्यंत पृथ्वीचे अनेक थर बनलेले आहेत. तर यांनाच आपण पृथ्वीचे अंतरंग असे म्हणतो. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे वेगवेगळे थर आहेत त्या थरांना आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर अशी ही पृथ्वी जी आहे या पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय काय दडलेले आहेत हे जाणून घेण्याचे औत्सुक्य मानवाला खूप काळापासून आहेत आणि म्हणूनच आपल्याला एक कुतूहल वाटतं किंवा एक रहस्य वाटतं की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय असेल. तर पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवताना आपल्याला अनेक गोष्टी ह्या लक्षात घ्याव्या लागतील जेणेकरून आपल्याला योग्य त्या पद्धतीने माहिती मिळवता येईल. तर पृथ्वीच्या भूकवचापेक्षा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील थरांची रचना व गुणधर्म भिन्न असतात आणि ते कसे आहेत हे अभ्यासाने सिद्ध झालेले आहेत. तर भूकेंद्राजवळील गाभा हा अत्यंत घन स्वरूपाचा असावा आणि भूकवचाकडे वस्तुमानाची घनता ही खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होत असावी. तर अशा प्रकारच्या पृथ्वीच्या अंतरंगाची रचना पृथ्वी वायुरूप अवस्थेतून घनरूप अवस्थेत उत्क्रांत होण्याच्या प्रक्रियेशी निगडीत आहे. म्हणजे पृथ्वी ही सर्वप्रथम वायुरूप गोळा होती, त्याच्यानंतर ती द्रवरूप, त्याच्यानंतर ती स्थायूरूप अवस्थेत आलेली आहेत. तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया होत असताना पृथ्वीच्या अंतरंगात वेगवेगळे घटक वेगवेगळे थर हे तयार झालेले आहेत. आता त्या थरांची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण रस्त्याने जात असताना किंवा कुठेतरी खोदकाम सुरू असताना आपण बघतो की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये वेगवेगळे थर आपल्याला बघायला मिळतात. तर सर्वप्रथम वरचा थर आपण बघतो तो मातीचा, त्याच्यानंतर खडक लागतो, त्याच्यानंतर मुरुम लागतं किंवा त्याच्यानंतर थोडे मोठे दगड निघतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळे थर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर हे जे थर आहेत हे थर म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असलेले विविध थर आहेत. मग हे असे जे थर आहेत या थरांची प्रत्यक्ष पाहणी करता येत नसली तरी आपण वेगवेगळ्या साधनांच्या आधारे वेगवेगळ्या उपकरणांच्या आधारे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवत असताना आपल्याला जे थर आहेत त्या एक एक थर करून आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर या आकृतीमध्ये आपण बघत आहोत की सर्वप्रथम भूपृष्ठ दाखवलेलं आहे. त्या भूपृष्ठावरती जी माती असते ती माती ही इतर वनस्पतींना मदत करते. वनस्पती या मातीवरती अवलंबून आहेत आणि त्यानंतर वेगवेगळे थर जसं खोल जातो तसं वेगवेगळे थर आपल्याला बघायला मिळतात. तर ते जे थर आहेत ते थर आपण एक एक करून बघूया. तर पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवत असताना आपल्याला काही मर्यादा येतात. मग प्रत्यक्ष पाहणी करणे हे शक्य नाही आणि म्हणून पृथ्वीच्या अंतरंगाविषयी आज आपल्याला जी माहिती आहे ती सर्व माहिती अप्रत्यक्ष पुराव्यांवरून मिळालेली आहे. मग हे अप्रत्यक्ष पुरावे कोणकोणते आहेत, कसे आहेत, तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पृथ्वीच्या अंतरंगाविषयी अप्रत्यक्ष पुराव्यावरूनच अधिक माहिती आपल्याला प्राप्त करावी लागते. कारण प्रत्यक्षपणे अंतरंगात जाऊन पाहणी करणे हे अशक्य आहे, कारण की आपल्याला जाता येत नाही. एखादे यंत्र किंवा उपकरण जर आपण प्रत्यक्ष तेथे पाठवले किंवा निरीक्षण करणे हे देखील अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कारण का, तर भूपृष्ठापासून आपण जसजसे अंतर्गत भागात जातो तसतसे काही किलोमीटर खोल गेल्यावरती दाब व तापमान हे एवढे प्रचंड वाढते की त्या तापमानामध्ये किंवा त्या दाबामध्ये कोणतेही यंत्र किंवा जे आपण प्रत्येक उपकरण पाठवलेले आहेत
ते प्रत्यक्ष पाहणी करताना ते टिकू शकणार नाहीत आणि म्हणूनच भूगर्भशास्त्रज्ञांनी काही गोष्टींच्या आधारे काही गोष्टींचं निरीक्षण केलेलं आहे आणि त्या निरीक्षणाच्या आधारे पृथ्वीच्या अंतरंगाविषयी अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ते ज्ञान आज आपल्याला थोडंफार अवगत झालेलं आहे. आता या ठिकाणी प्रत्यक्ष पुरावे कोणकोणते आहेत बघा. तर पृथ्वीच्या अंतरंगाचे तापमान. आता पृथ्वीच्या अंतरंगाचे तापमान हे कसं आपण समजून घेऊ शकतो. तर भूपृष्ठाकडून भूकेंद्राकडे जाताना तापमान वाढत जाते असं भूगर्भशास्त्रज्ञांच्या अभ्यासावरून सिद्ध झालेलं आहे. तर पृथ्वीच्या गर्भामध्ये म्हणजे पृथ्वीच्या केंद्रभागी हे जवळपास 6600 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून जे बाहेर पडलेले शिलारस आहेत तर या शिलारसाच्या तापमानावरून हे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान किती जास्त असावे हे सिद्ध होते. दुसरा घटक तो म्हणजे भूकवच व पृथ्वीच्या अंतर्गत भागातील घटक द्रव्यांची घनता. जसे की घनता म्हणजे एकक घनफळात असलेले वस्तुमान होय. तर ही जी घनता आहे ही घनता ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर अशी ती लिहितात. जर पृथ्वी गोलाकार आहे तर त्रिज्या आणि वस्तुमान यावरून पृथ्वीची घनता काढता येते आणि संपूर्ण पृथ्वीची सरासरी घनता जी आहे ती 5.52 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. तर ही घनता भूकवचाच्या घनतेपेक्षा अधिक आहे. पृथ्वीच्या भूकवचाची घनता ही 2.8 घन सेंटीमीटर अशी आहे. यावरून असे लक्षात येते की भूकवचापेक्षा भूगर्भाची घनता खूप जास्त आहे आणि म्हणूनच सरासरी जी घनता आहे ती जास्त आहे. तिसरा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की उल्कापाषाण. रात्रीच्या वेळी उल्कापात होताना आपण बघतो म्हणजे अवकाशातून काही गोळे हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवास करताना किंवा प्रवेश करताना आपल्याला दिसतात. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारे उल्कापाषाण हे विश्वातील अज्ञात ग्रहांचे गाभ्याचे अवशेष भाग असतात. तर भूपृष्ठावर आढळणाऱ्या उल्कापाषाणाच्या तुकड्यांच्या ढिगाऱ्यात काही तुकडे लोखंडी असतात तर काही निकेलचे असतात आणि हे दोन्ही घटक जे आहेत हे वजनाने जड असतात आणि म्हणून त्यांची घनताही जास्त आहे. उल्कापाषाण इतर धातूंचे बनलेले असतात. तर उल्कापाषाणामध्ये असलेल्या द्रव्यांची घनता, त्यांचे रासायनिक गुणधर्म आणि त्यांच्या गाभ्यात आढळणारे निकेल, लोखंड या धातूंच्या अभ्यासावरून उल्कापाषाणाच्या गाभ्याची जशी रचना असते अगदी त्यासारखीच रचना ही पृथ्वीच्या गाभ्यात असते असा अनुमान आपल्याला काढता येतो. पुढचा मुद्दा म्हणता येईल की ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ. आता ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस शिलारस बाहेर पडतो. या शिलारसाच्या अभ्यासावरून आपल्याला असं म्हणता येईल की भूगर्भामध्ये तापमान हे अत्याधिक आहेच, शिवाय पृथ्वीच्या अंतर्गत भागात अधिक घनतेची घटक द्रव्ये आहेत आणि शिलारसापासून तयार झालेल्या खडकांच्या विश्लेषणावरून हे स्पष्ट करता येईल की पृथ्वीच्या अंतर्गत भागात लोखंड व निकेल या धातूंचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून पृथ्वीच्या गाभ्याला निफे असे नाव देण्यात आलेले आहे. निकेल आणि फेरस म्हणजेच लोह यावरून अंतर्गत रचनेची कल्पना आपल्याला येऊ शकते. पाचवा मुद्दा आपल्याला असं म्हणता येईल की भूकंपीय अभ्यास. भूकंपाच्या अभ्यासात भूकंप लहरींचा अभ्यासाचा समावेश होतो. भूकवचामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांना भूकंप असे म्हणतात. भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातून प्रवास करतात. भूकंप लहरींची नोंद भूपृष्ठावर ठिकठिकाणी उभारलेल्या भूकंप मापन केंद्रात भूकंपालेख या उपकरणावर होत असते. तर भूकंप लहरी या 3 प्रकारच्या असतात. पहिली आहे प्राथमिक लहरी. या लहरींना अनुतरंग लहरी असेही म्हणतात. लहरींतील वस्तूंचे कण हे लहरींच्या प्रवासाच्या दिशेने मागे पुढे होत जातात. या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो आणि या लहरींचा वेग सर्वात जास्त असल्यामुळे
ज्या ठिकाणी भूकंप नोंद केंद्र असतं त्या नोंद केंद्रावरती या लहरींची नोंद ही सर्वप्रथम होते आणि म्हणूनच या लहरी ज्या आहेत ह्या लहरी प्राथमिक लहरी म्हणून ओळखल्या जातात. तर प्राथमिक लहरी भूपृष्ठांतर्गत वस्तुकणांना दाबतात व त्यामुळे त्यांचा आकार बदलतो. म्हणून प्राथमिक लहरींचा भूगर्भातील प्रवास तेथील खडकांच्या घनतेवर व ते पदार्थ दाबल्या जाण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. दुय्यम भूकंप लहरी, या लहरींना अवतरंग लहरी असे म्हणतात. या लहरीतील वस्तुकण त्यांच्या प्रवासाच्या मार्गात काटकोनानंतर दिशेने मागे पुढे आंदोलने घेतात. दुय्यम लहरींचा प्रवास त्यांच्या मार्गात येणाऱ्या पदार्थांच्या घनतेवर व त्यांच्या कठीणपणावर अवलंबून असतो. भूपृष्ठीय भूकंप लहरी, भूपृष्ठीय भूकंप लहरी पृथ्वीच्या पृष्ठभागातून प्रवास करतात. त्यांच्या प्रवासात वस्तुकणांची हालचाल ही खालीवर होत असते. तर अशा या 3 प्रकारच्या भूकंप लहरी असतात. प्राथमिक लहरी यांना अनुतरंग लहरी असे म्हणतात, दुय्यम लहरी यांना अवतरंग लहरी असे म्हणतात आणि तिसऱ्या आहेत भूपृष्ठीय लहरी. ज्यावेळेस प्राथमिक लहरी व दुय्यम लहरी ह्या भूपृष्ठावर येतात त्यावेळेस भूपृष्ठीय भूकंप लहरी ह्या निर्माण होत असतात. ह्या लहरी वेगवान जरी नसल्या तरी अतिशय विध्वंसक अशा असतात. आता या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती देत असताना एक आकृती दिलेली आहे. हा पृथ्वीच्या अंतरंगाचा उभा छेद घेतलेला आहे. तर पृथ्वीच्या अंतरंगाविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेल्या कल्पना ह्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी एकमेकांशी काही प्रमाणात जुळते आहेत. त्यामुळे त्यातूनच पृथ्वीच्या अंतरंगाविषयी एक सर्वमान्य कल्पना पुढे आली आणि या कल्पनेचा प्रमुख आधार भूकंप लहरींचा अभ्यास असून त्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 प्रमुख भाग पडतात. पहिला आहे भूकवच, दुसरा आहे प्रावरण आणि तिसरा आहे गाभा. आता या आकृतीमध्ये बघा वरती सियाल दिलेला आहे, मोह विखंडत्व आहे, ऊर्ध्व प्रावरण आहे, संक्रमण थर आहेत, निम्न प्रावरण, गटेनबर्ग विखंडत्व आहेत, बाह्य गाभा, अंतर्गाभा. या प्रत्येक थराची माहिती आपण स्वतंत्रपणे बघूया. आता या आकृतीमध्ये सुद्धा तेच थर दिलेले आहेत, परंतु या ठिकाणी ही जी आकृती आहे ही रंगीत अशा स्वरूपाची दिलेली आहे. आता या ठिकाणी दिलेला आहे कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणजे हा भूकवचाचा भाग आहे. त्याच्यानंतर हा मध्यवर्णाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर हा गाभ्याचा भाग आहे. तर असे ही आकृती या ठिकाणी दिलेली आहेत. आता भूकवच म्हणजेच पृथ्वीच्या सर्वात वरचा थर. आता या थराविषयी माहिती मिळवताना आपल्याला असं म्हणता येईल की पृथ्वीच्या सर्वात बाहेरच्या थराला भूकवच असे म्हणतात. भूकवचाच्या थराची जाडी भूखंडाच्या खाली सुमारे 30 ते 40 किलोमीटर खोलीपर्यंत असते. काही पर्वतीय प्रदेशात ही जाडी 40 किलोमीटरपेक्षाही जास्त असते. तर महासागराच्या खाली समुद्र सपाटीपासून ती 10 किलोमीटर खोलीवर असते. आणि हे जे भूकवच आहेत हे भूकवच 2 थरांनी बनलेले आहे. पहिला आहे सियाल व दुसरा आहे सायमा. पहिला सियाल बघूया. भूकवचाचा सर्वात वरचा थर आणि हा थर हा सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम या खनिजांचे मुबलक प्रमाण आढळते आणि म्हणून या थरास सियाल असे म्हणतात. कारण का सिलिकाचा SI आणि ॲल्युमिनियमचा AL असे हे अद्याक्षर घेतलेले आहेत आणि या अद्याक्षरांवरून सियाल असं हे नाव पडलेलं आहे. तर सियाल थराची घनता ही प्रति घन सेंटीमीटर 2.7 इतकी आहेत आणि सीमा म्हणजे सायमा थरापेक्षा सियाल थर हा हलका असून त्यापासून भूखंडाची निर्मिती झालेली आहे आणि म्हणूनच या थराला मृदावरण किंवा शिलावरण असेही म्हणतात. भूकंपाच्या प्राथमिक लहरी म्हणजेच अनुतरंग लहरी या थरातून दर सेकंदाला 5.6 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने ते प्रवास करतात. तर दुय्यम लहरी म्हणजेच अवतरंग लहरी दर सेकंदाला 3.2 किलोमीटर इतक्या वेगाने ते प्रवास करतात. प्रामुख्याने हा जो थर आहे सियाल थर हा ग्रेनाइट खडकापासून तयार झालेला आहे. दुसरा बघूया आपण सीमा किंवा सायमा असं हे नाव आहे. तर ज्या ठिकाणी
सियाल थर संपतो तिथून पुढे हा सीमा थर लागतो आणि या शिलावरणाखाली असलेला हा थर हा बेसोल्ट खडकापासून बनलेला आहे. जसा सियाल थर हा ग्रेनाइट खडकापासून बनलेला आहे तसा सीमा थर हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. येथील खडक वरच्या थरातील खडकापेक्षा अधिक जड असतात आणि जड असल्यामुळे त्यांची घनता ही 2.9 ते 3.5 पर्यंत वाढत जाते. या थरातून भूकंपाच्या लहरी दर सेकंदाला 6 ते 7.2 किलोमीटर इतक्या वेगाने प्रवास करतात, तर दुय्यम लहरी ह्या दर सेकंदाला 3 ते 4 किलोमीटर इतक्या वेगाने प्रवास करतात. हा थर प्रामुख्याने सिलिका व मॅग्नेशियम या घटक द्रव्यांपासून तयार झालेला असल्याने त्याला सीमा असे म्हणतात. आता हा जो थर आहे या थराची सिलिका म्हणजे Si आणि मॅग्नेशियम म्हणजे Ma यांच्या अध्यक्षरावरून हे नाव पडलेलं आहे. तर प्रामुख्याने महासागरांचे जे तळ आहेत हे तळ हे याच थरापासून तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी एक कोनरड विलगता म्हणून दिलेलं आहे किंवा कोनरड विखंडत्व असं म्हटलेलं आहे. तर भूपृष्ठापासून सुमारे 20 किलोमीटर खोलीवर या दोन्ही थरांना विभागणाऱ्या विखंडत्वास कोनरड विखंडत्व असे म्हटलेले आहेत. म्हणजेच काय, सियाल थर आणि सैमा थर यांच्या दरम्यान एक विशिष्ट भूकवचाचा भाग आहे की तो भाग ह्या दोन थरांपासून भिन्न दिसतो आणि या दोन थरांना वेगळं करतो आणि म्हणून या विभागणाऱ्या भूभागाला किंवा भूखंडाला विखंडत्व असं म्हटलेलं आहे किंवा विलगता असं म्हटलेलं आहे आणि कोनरड हे नाव दिलेलं आहे. तर कोनरड विखंडत्व असं त्याला म्हणतात. दुसरं आहे प्रावरण किंवा मध्यावरण. सीमाथराच्या खाली म्हणजे भूकवचाच्या खाली. तर हे भूकवच व प्रावरण यांना विभागणारी जी मोह विखंडत्व म्हणजे मोह रोविसिक नावाच्या शास्त्रज्ञांनी हा सीमाथर शोधून काढला म्हणून त्यांच्या नावाने हा भाग ओळखला जातो. तर प्रावरण व भूकवच यांना विभागणारी जी मोह विखंडत्व आहेत तिथून सुमारे 2890 किलोमीटर जाडीच्या थरापर्यंतच्या भागाला प्रावरण किंवा मध्यावरण असे म्हणतात. आता आपण पाहिलं की भूकवच हे 30 ते 40 किलोमीटर भाग हा भूकवचाचा आहे. तिथून पुढे तिथं विखंडत्व नावाचा भूभाग आहे, तिथं सीमारेषा आहेत. मग त्या सीमारेषेपासून तर भूकवचाच्या अंतर्गत भागामध्ये 2890 किलोमीटरचा भाग हा मध्यावरणाचा आहे, त्याला आपण प्रावरण असे म्हणतो. तर हा थर जो आहे हा अतिशय कठीण द्रव्याचा बनलेला आहे. त्यात ऑलिव्ह या मुख्यतः लोह व मॅग्नेशियम या मूलद्रव्यापासून बनलेल्या संयुगाचे प्रमाण अधिक असते आणि हा जो प्रावरण आहे या प्रावरणाचे प्रामुख्याने 3 भाग पडलेले आपल्याला दिसून येतात. पहिला आहे ऊर्ध्व प्रावरण म्हणजे वरचा भाग. मोह विखंडत्वापासून म्हणजे मोह जी विलगता आहे तिथून सुमारे 370 किलोमीटरपर्यंतचा भाग हा भूपृष्ठांतर्गत भाग म्हणजेच ऊर्ध्व प्रावरण होय, म्हणजेच मध्यावरणाचा हा वरचा भाग होय. या थरात भूकंपीय लहरींचा वेग हा स्थिर असतो, म्हणजे भूकंपीय लहरींचा वेग हा बदलत नाहीत. तर या थरात ऑलिव्ह आणि पेरिडोटाईट खनिजांचे मिश्रण हे प्रामुख्याने आढळून येते. दुसरा आहे मध्यावरणाचा भाग. तर प्रावरणाच्या सुमारे 370 किलोमीटरपासून तर 720 किलोमीटरपर्यंतच्या भागाला मध्य प्रावरण किंवा संक्रमण प्रदेश ट्रान्झिशन रिजन असे म्हणतात. कारण हा संक्रमण प्रदेश ऊर्ध्व प्रावरण व निम्न प्रावरण यांच्या दरम्यान पसरलेला आहे. म्हणजे ऊर्ध्व प्रावरण म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग यांना विभागणारी जी भूभागाची ही पातळी आहेत आणि म्हणून याला ट्रान्झिशन रिजन असे म्हटलेलं आहे किंवा संक्रमण प्रदेश असं म्हटलेलं आहे. पुढचं आहे निम्न प्रावरण. निम्न प्रावरणाचा खालचा थर हा 720 किलोमीटरपासून ते 2890 किलोमीटरपर्यंत थेट गाभ्यापर्यंत म्हणजे गाभ्याचा भाग लागतो तोपर्यंत हा भाग पसरलेला आहे. तर या भागाला निम्न प्रावरण असे म्हणतात. तर प्रावरणाचा भूकवचाजवळील भागात सुमारे 1800 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. तर बाह्य गाभ्याजवळील भागात
3800 इतके तापमान असते. तर निम्न प्रावरणाच्या वरच्या भागापर्यंत भूकंपीय क्रिया ही निर्माण होत असतात. तर भूकंपाच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया या ठिकाणांपासून ह्या होत असतात. पुढचा भाग आहे तो म्हणजे गाभा. तर साधारणपणे 2890 किलोमीटरपासून तर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत असलेल्या पृथ्वीच्या भागाला गाभा असे म्हणतात. तर गाभ्याची जी जाडी आहे ती जाडी भूकेंद्रापासून सुमारे 3500 किलोमीटर इतकी आहे. गाभ्यात एकूण 30% भाग हा समाविष्ट झालेला आहे. गाभ्याची घनता ही 9.9 ते 13.1 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. याचाच अर्थ असा की भूकवचाच्या भागापेक्षा गाभ्याची घनता ही जास्त आहे आणि तिथं जड पदार्थ आहेत आणि हा भाग अतिशय कठीण अशा खनिज द्रव्यांपासून तयार झालेला असल्यामुळे त्याची घनता जास्त आहे. त्यात प्रामुख्याने निकेल म्हणजे Ni व लोखंड म्हणजे फेरस यांचे अत्याधिक प्रमाण असल्याने त्यांचे जे अद्याक्षर आहेत Ni म्हणजे निकेल, Fe म्हणजे फेरस, तर असं हे निफे नाव पडलेलं आहे. तर निफे म्हणजेच गाभा होय. तर गाभ्याच्या बाह्य भागात 2800 तापमान असून तर केंद्राजवळील भागात हे 6600 इतके प्रचंड तापमान आहेत. तर प्रचंड उष्णता व अधिक घनतेचे घटक द्रव्ये यांचा परिणाम होऊन गाभ्याचे वस्तुमान चिवट, लवचिक व अधिक चुंबकीय गुणधर्माचे बनलेले आहे आणि त्यामुळे अवतरंग लहरी म्हणजेच ज्या दुय्यम लहरी आहेत या दुय्यम लहरी या थरातून प्रवास करू शकत नाहीत, उलट त्या परावर्तित होतात. तर असा हा भाग हा गाभ्याचा आहे. तर या गाभ्याचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे हे दोन भाग पडलेले आपल्याला दिसून येतात. बाह्य गाभा जो आहे हा 2890 किलोमीटरपासून तर 5156 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. हा थर द्रवरूप स्थितीत आहेत आणि त्यामुळे या थरात दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत, त्यांचे परावर्तन होते म्हणजे तिथून त्या परावर्तित होतात. द्रवरूप बाह्य गाभ्याभोवती घनरूप प्रावरणाचे आवरण व त्याखाली घनरूप अंतर्गाभा असल्यामुळे पृथ्वीच्या परिवलनामुळे बाह्य गाभ्यातील द्रवरूप भागात विद्युत चुंबकीय प्रवाह निर्माण होत असतात व त्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. तर ही जी चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेले आहेत या चुंबकीय क्षेत्राकडे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व घटक हे आकर्षिले जात आहेत. तर अंतर्गाभा हा 5156 किलोमीटर म्हणजेच काय, बाह्य गाभ्या जिथं संपतो तिथून ते 6370 किलोमीटरपर्यंत पसरलेला दिसून येतो. तर या गाभ्यात प्रामुख्याने निकेल आणि लोखंड यांचे प्रमाण सर्वाधिक असते. तापमान प्रचंड असून देखील अंतर्गाभा घनरूप स्थितीत आहेत. तर पृथ्वीच्या सर्व बाजूने भूकेंद्रावर पडलेला प्रचंड दाबामुळे तेथील पदार्थांचे उत्कलन बिंदू वाढलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण पृथ्वीचे अंतरंग पाहिले. इथं थांबूया. धन्यवाद.